वेलकम बॅक गाईज आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक हिडन स्पॉट जो खूप पीसफुल आहे आणि जिथे शांतता आहे, सुंदर व्ह्यू आहे आणि पॉझिटिव्ह वाईब्स भरपूर आहेत. चला बघूया हा स्पेशल स्पॉट कोणता आहे. मित्रांनो, आज क्लायमेट पण खूप मस्त झाला आहे. थंड हवा, सुंदर ॲटमॉस्फिअर आणि रस्त्यात दिसणारे व्ह्यूज तर एकदम झकास होते. राईड एन्जॉय करता करता पुढे जात होतो तेवढ्यात आम्हाला एक वाघाचं स्टॅच्यू दिसलं. म्हणलं याला कॅप्चर केल्याशिवाय कसं चालेल, नाहीतर वाघ मामा नाराज होतील. मग एक मस्त असा क्लिप घेऊन मी पुढे निघालो. असंच राईड एन्जॉय करता करता शेवटी आपण आजच्या लोकेशनला पोहोचलो. मित्रांनो, इथे येताच माझं लक्ष सर्वात पहिले महाराजांच्या स्मारकाकडे गेलं. तिथे नतमस्तक होऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणी वंदन केलं. आणि अगदी बाजूलाच हा आपला आजचा डेस्टिनेशन सोमेश्वर मंदिर. शांतता, निसर्ग आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम असलेला हा स्पॉट खरंच बघण्यासारखा आहे. चला तर मग मंदिर आणि या परिसरातील सुंदर व्ह्यू एक्सप्लोर करूया. मित्रांनो, सोमेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वात जुने शिवमंदिरापैकी एक मानले जाते. या मंदिराचं रहस्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडले गेले आहे. या मंदिराची दागदगी भिंती फक्त दगड नाही तर शेकडो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आहे. प्रत्येक दगड, प्रत्येक रचना आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देते. म्हणूनच या मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांती आणि आदराची भावना मनात निर्माण होते. आणि मित्रांनो, आपण पाहणार आहोत या ठिकाणाची अजून एक खासियत. इथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिरूप एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून चला एक एक ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ आणि त्यांची माहिती जाणून घेऊया. सुरुवात करूया अशा प्रकारे. हॅलो गाईज, तुम्ही माझ्या मागे बघू शकता ग्रिनेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जे की संभाजीनगरमध्ये आहे. एकदम सुंदर अशी प्रतिमा तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपला दुसरा जो ज्योतिर्लिंग दिसतोय मला इथं, तो म्हणजे की केदारनाथ. केदारनाथचं तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे व्ह्यू. आणि केदारनाथ तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. केदारनाथ कुठे आहे, तर माझी इच्छा आहे एकदा जायची. लेट्स सी. हा आहे त्र्यंबकेश्वर. इथं मी जाऊन आलो बाहेर. नाशिकचं त्र्यंबकेश्वर, इकडे मी व्हिजिट दिली आहे. एक नंबर आहे वातावरण. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इथे ते विश्वेश्वर. आता हे मी पहिल्यांदा ऐकलं आहे, तुम्ही बघून घ्या. विश्वेश्वर हे इथं लिहिलं आहे की उत्तर प्रदेशच्या इकडे आहे. पण सुंदर आहे, जसं हे सुंदर आहे. माझं फेवरेट ज्योतिर्लिंग मी तुम्हाला सांगणार आहे कुठला आहे. हा आहे नागेश्वर. नागेश्वर असं ज्योतिर्लिंग आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर एकदम जो आहे. त्यानंतर माझं सगळ्यात फेवरेट जो आहे तो आहे रामेश्वर. रामेश्वरम हे तमिळनाडूमध्ये बघू शकता तुम्ही. सुंदर असा व्ह्यू आहे. मग जो ज्योतिर्लिंग आहे तो आहे आपला हा वैद्यनाथ. परळी बीडच्या इकडं आहे तो. सुंदर आहे हा पण एकदम. बघू शकता ओंकारेश्वर. ओंकारेश्वर जर तुम्ही उज्जैनला गेले असेल तुम्हाला ओंकारेश्वर माहिती असेल. हा तो आहे ओंकारेश्वर. देन इकडं आहे महाकालेश्वर. महाकालेश्वर ही सुंदर आहे बघा. महाकालेश्वर ही सुंदर आहे. मस्त एकदम असा व्ह्यू आहे. छान एकदम एकदम प्रसन्न असा व्ह्यू. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे आणि ते भारतातील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. सब व्लॉग बनवता सर्व लोक असे पाहायला लागले. कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे. ते सगळं जाऊ द्या, तुम्हाला मी आता 360 व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे आपला 360 व्ह्यू कसं आहे, एकदम मस्त ना. मग हा नंदीचा एक व्ह्यू घेतला. किती यार भारी वाटतंय. महादेव असे सर्व ज्योतिर्लिंगाच्या मधोमध थांबलेत. हे छोटूसं शिवपिंड एकदम आकर्षक असं वाटत होतं. मस्त वाटलं याला पाहून. एक ॲस्थेटिक व्ह्यू घेतला आपला आकाशाचं, कारण खरंच क्लायमेट खूप भारी झालं होतं. नंतर मग आपल्याला यार भूक लागली तर म्हटलं चला घराच्या दिशेने निघू. जाता जाता आपल्याला काहीतरी खायला नक्कीच भेटेल. आणि आपण निघालो आहे तिथनं आणि आपल्याला स्पॉट भेटला आहे चुलबुल धाबा. फर्स्ट टाईम आपण ट्राय करणार आहोत इथलं फूड. तर एन्व्हायरमेंट खूपच भारी होतं. जेवणही मस्त होतं आणि व्ह्यू ही मस्त होता. चला मग व्लॉग एंड करूया आपली स्वीट लस्सी पिऊन. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता आणि सांगा मला नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कुठं हवा आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.